मी आलो होतो मामाचा. आपल्याला सकाळी उठून जायचं होतं कावड. सोमानन मी आवरून लगेच स्वप्नीलला फोन केला. स्वप्नील मी आणि सोम गेलो कावडला. तिथं ट्रॅफिक गेल्याच्या नंतर आम्ही आलो होतो जत्राला. हे लाल किल्ला वाटू लागला पण लाल किल्ला नव्हता. आणि गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही जत्रा घुमायला आणि देवाच्या पाया पडायला. देवाच्या पाया पडायला लास्टला जाऊ. आधी म्हणलं चला घुमून येऊ. हे आपले मामाचे पोरं होते. हे म्हणले मला बी ब्लॉग मध्ये या, चला तुम्हाला बी ब्लॉग मध्ये घेतो. आणि इतकी मोठी जत्रा पाहून मी तर शॉक झालो, कारण आपली उर्साहून मोठी. आणि हे होते ही जत्रा तर परभणीच्या उर्साहून बी मोठी आहे. आणि थोडं थांबून लगेच एक एक कावड येत होती. तुम्ही म्हणू लागले हे लाल किल्ला आहे, चला तुम्हाला बी दाखवतो. हे लाल किल्ला नव्हता, हे देवाचं स्थान आहे. इतके मोठे मंदिर पाहून पहिल्यांदा कोण्या देवाच्या पाया पडा हेच कळून गेलं. सगळ्या देवाच्या पाया पडणं झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो जत्रा घुमायला. जत्रा तर घुमली. आता चला लाल किल्ल्याच्या वरी जाऊन फोटोशूट करू. चला आम्ही आलो होतो. फोटोशूट करायच्या नंतर मस्त मंदिर दिसत आणि सगळी कावड या लाल किल्ल्याच्या वरून दिसत होती मस्त. त्यानंतर म्हणलं पाव मस्त व्ह्यू, फोटोशूट केली आणि निघालो आम्ही घरा. कावडीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी. जाता वेळेस एक फुगा घेतला आणि इथंच ब्लॉग एंड होतो.